आलीच नानाशी बोलून? मी तरी सांगत होतो तुला नको जाऊस. नाही मी जाते नानाशी बोलायला, मी जाते नानाशी बोलायला. झालं समाधान? तुम्ही राहा इथे नुसते बसून. तिकडे तुमचा भाऊ हे घर गहाण टाकायला निघालाय, ते त्या मूर्ख प्राजक्ताच्या सांगण्यावरून. नानाने जर असं केलं तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. मी तुम्हाला इतके दिवस तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही ऐकून घ्याल तर ना. तुम्ही लक्ष्मणासारखे, माझा भाऊ राम तो करेल ते सगळं बरोबर. घ्या आता. काय झालं? तेलही गेलं, तूपही गेलं. काही झालं तरी एजन्सीचं काम तुमच्या हातून जाता कामा नये. आणि पैशासाठी तर नाहीच नाही. आपण काय वाटेल ते करू, पण 20 लाख रुपये उभे करू. हे बघा, ती गावाकडची जमीन आहे ना, ती आपण विकूया. अहो, नानांनी आईला शब्द दिलाय ना, त्यांना पाळू दे त्यांचा शब्द. गोपाळरावांना हाताशी पकडूया. त्यांना समजवूया की ही जमीन विकणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे, तुमच्या भविष्यासाठी किती गरजेचं आहे ते. एकदा का आपल्याला एजन्सीचं काम मिळालं ना, की आपले सगळे प्रॉब्लेम संपतील. तुमचे हे दारोदार भटकणंही बंद होईल. हे बघा, तुम्ही नानांना सरळ सांगा, जर तुम्ही गावची जमीन विकायला परवानगी देत नसाल तर हे घर गहाण ठेवायला आम्ही परवानगी देणार नाही. काय हो, आम्ही काय बोलतीये कळतंय ना तुम्हाला? मी पण तोच विचार करतोय नीला. मी बोलतो नानाशी. नाना काका, का? आवरलं तुमचं? हो अगं चल, तुझीच वाट बघतोय. तुम्ही सगळे कागदपत्र घेतलेत ना? बँकवाले कोणती कागदपत्र कधी मागतील काही सांगता येत नाही. प्राजक्ता, 30 वर्ष मी बँकेत नोकरी करतोय. तू काळजी करू नकोस. आपल्याला आवश्यक असलेले सगळे डॉक्युमेंट्स मी घेतलेले. आई, येतो आम्ही. काका, काय झालं? नाही, विश्वासच बसत नाही. ज्या घरात मी वाढलो, माझा संसार फुलवला, आम्ही लहानाचा मोठा इथेच झाला, डॉक्टर झाला, लग्न झालं, आणि आता तेच घर गहाण टाकायला निघालोय. नशिबाचे खेळ आहेत होय सगळे. पण जसे वाईट दिवस आलेत ना, तसे निघूनही जातील. आणि खूप चांगले सुखाचे आनंदाचे दिवस या घराला येतील. काका, एकदा अभि घरी आला आणि त्याचं क्लिनिक सुरू झालं ना, तर तो हे घर सोडवेल. पण तोपर्यंत आपण टिकायला पाहिजे ना. आत्ताची परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की आणखीन काहीच दिवसात. काहीतरी बोलू नका हो अभद्र. काय नाही होते तुम्हाला. कावेरी, अगं ग्रह फिरले ना की घराचे वासेही फिरतात असं म्हणतात, ते खरंय. हे घर गहाण टाकायला जाताना किती यातना होत आहेत. चल प्राजक्ता, चल. आई, थांबा. मला माहितीये तुम्ही कुठे चाललायत ते. तुम्ही हे घर गहाण टाकायला चाललायत ना, पण मी तुम्हाला तसं करू देणार नाही. अगं, आम्ही हे सगळं अभिसाठी करतोय. तुमचा अभि. तुम्ही फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करताय, आमच्या मुलाचं काय? नीला काकू, तुम्ही हे बघ, मला सगळं कळतंय. तुम्ही निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी आम्हाला वेगळं काढलंय. नीला,
अगं असा विचार करू नकोस. आम्ही तुम्हाला वेगळं नाही करत आहोत. आम्ही फक्त या घरावर कर्ज. हे बघा वहिनी, जेवढा हक्क तुमचा या घरावरती आहे ना तेवढाच आमचाही आहे. आणि हे घर मी तुम्हाला गहाण टाकू देणार नाही. तरीही जर तुम्ही घर गहाण टाकण्याचा प्रयत्न केलात तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. कदाचित आम्हाला कायद्याचा आधारही घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे यातून निर्दोष सुटण्याचा एकही मार्ग नाहीये तर? आहे, मार्ग आहे, पण मला तुझी मदत लागेल. माझी? कशी काय? मागचं जरासं आठवावं लागेल अभि. मागचं म्हणजे तू आणि रेणू एकत्र असतानाचे क्षण. त्या काळात तू तिचं झालेलं एखादं भांडण कोणाशी, किंवा तिला भेटलेली माणसं, तिला कोणी काही वाईट बोललं होतं का, कोणी धमकी दिली होती का, तुला तिच्या वागण्यात काही संशयास्पद जाणवलं होतं का? काही? हे बघा बरोबर, त्या सगळ्या आठवणी म्हणजे माझ्यासाठी एक वनवास होता. मी ते आता नाही आठवू शकणार. मी सगळं पुसून टाकलंय ते. अभि, थोड्या वेळापुरतं यार, प्लीज. हे खूप गरजेचं आहे. त्यातून मला कदाचित पटकन एखादा क्लू मिळून जाईल. एखादी वस्तू, तुला येऊन भेटलेली एखादी व्यक्ती, तुला तिच्याविषयी कोणी काही सांगितलं का, लग्नाआधी किंवा लग्नानंतर घडलेला एखादा असा प्रसंग, काही आठवतंय का? डॉक्टर रेणू खूप स्वार्थी मुलगी आहे. अहो, तुमच्याशी लग्न व्हायच्या आधी तिचं माझ्याबरोबर अफेअर होतं. माझ्याशी तिने प्रेमाचं नाटक केलं. रुपेश. रुपेश? कोण कोण रुपेश कोण? तिच्या लग्न आधीचा प्रियकर. करेक्ट. अजून काय माहिती आहे त्याच्याबद्दल? तुला तुला भेटला होता कधी तो? हो, अरे त्याचं झालं असं. ही माझी आणि रुपेशची पहिली आणि शेवटची भेट. त्यावेळी त्यांनी मला एक सल्ला दिला होता. तो जर ऐकला असता तर ही वेळच आली नसती आज. काय सांगितलं होतं त्यांनी? काही नाही, त्यांनी सांगितलं होतं, बाबा या रेणूशी लग्न करू नकोस, ती चांगली मुलगी नाही आहे, तिने मला फसवलंय, तुलाही फसवेल. बरं, हा रुपेश कुठे राहतो, काय करतो, काही माहिती आहे? किंवा आता मला कुठे भेटू शकेल काही? नाही, मला काहीच माहित नाही. या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी रेणूने माझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. इट्स ओके. असा एखाद्याला शोधून काढणं काही फार अवघड नाही आमच्यासाठी. एकदा तो रुपेश हाती लागला ना की मग कदाचित त्या खऱ्या खुन्यापर्यंत पोचणं सोपं होईल. ठीक आहे, बघतो मी. काळजी करू नको, सुरुवात तर झाली. हे घर मी तुम्हाला गहाण टाकू देणार नाही. तरीही जर तुम्ही घर गहाण टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. हे सगळं आपल्याच बाबतीत का घडतं? गेल्या जन्मी असं कोणतं पाप केलंय की ज्याची शिक्षा या जन्मी भोगायला लागते? देव हे सगळं कसं पाहू शकतो? नाही, पण कोणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपलेच दात आणि आपलेच ओठ.
आपल्याच माणसांना आपली कदर नाही, त्याला दुसरं कोण काय करणार नाही का? काका, अहो नीला काकूंचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नका. आपण त्यांना समजूया. त्याचा काही उपयोग नाही होणार प्राजक्ता. ती नाही ऐकणार कोणाचं. आई, नीला काकू नाही ऐकलाय ना तर आपण भाऊ काकांना सांगूया. मला नाही तसं वाटत. हे घर गहाण टाकायला भाऊ तयार होईल याची शक्यता मला कमीच वाटते. नाही, माझंच चुकलं. खरं म्हणजे हा निर्णय घेण्याआधी मला त्यांच्याशी बोलायला हवं होतं. असं का म्हणताय? आत्तापर्यंत तुम्ही घेतलेले सगळे निर्णय भाऊनाही मान्य होतेच ना. आता ह्याच वेळेला काय झालं नीलाला? आई, आपल्याला घर घाण ठेवता नाही आलं ना तर आपण दुसरा मार्ग शोधूया. तुम्ही नका काळजी करू. आपण काही करून पैशाचा बंदोबस्त करूया. मी बघते काय करता येते का. मी जाऊन येते. राजू, आधीच का आली नाहीस ग माझ्या हबीच्या आयुष्यात? त्या रेणूच्या आधी जर तू त्याच्या आयुष्यात आली असतीस ना तर आज ही वेळच आली नसती आपल्यावर. आई, वेळ आपल्या हातात नसते पण वेळ बदलणं आपल्या हातात असतं. आता आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे. गुड न्यूज आहे. बोल. आपण ज्याच्या शोधात होतो ते कळलं. एक धागा सापडला. कोणता? रेणूचा एक बॉयफ्रेंड होता. लग्नानंतरही नाही 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 नाही, हे सगळं लग्नाच्या आधीच आहे. आत्ता अभिने मला सांगितलं. गुड. रेणूने जेव्हा अभिशी लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा तो कोण बॉयफ्रेंड आहे तो खूप अपसेट होता, फ्रस्ट्रेट वगैरे झाला होता. त्याला मान्य नव्हतं हे सगळं. अर्थात रेणूने तिला हवं तेच केलं, अभिशी लग्न. यू मीन रेणूचा खुनी हा तिचा एक्स बॉयफ्रेंड असू शकतो. काही नक्की नाही सांगता येत पण मे बी असेल. गौरव, हा धागा पकडून आपण अधिक चौकशी करायला काय हरकत नाही. एक्झॅक्टली. काय नाव त्याचं? कुठे राहतो, काय करतो वगैरे? नाही, कुठे राहतो वगैरे काही माहीत नाही. अभिला फक्त नावच माहित होतं, रुपेश. रुपेश? अरे हो, तिच्या त्या आईला म्हणजे त्या शलाकाबाईला हे माहिती असणार ना? माहिती असू शकतं पण ती बाई काही बोलेलचं मला नाही वाटत. आपण बोलतो करून तिला. बघा, आपण इनफॅक्ट हा धागा पकडूनच जी चौकशी करायची ती शलाकाबाईपासूनच करू. चालेल. थांब, मी तुला आत्ताच फोन लावून बोलून घेतो. राईट? हॅलो, कोण? सब इन्स्पेक्टर बावधनकर बोलतोय. तुम्हाला जरा पोलीस स्टेशनला येऊन जावं लागेल. कशासाठी? अहो, चौकशीसाठी. जरा एक महत्वाची माहिती पाहिजे. एक धागा हाती लागलाय. हे बघा, तुम्हाला आम्ही आधीच बरीच माहिती दिलेली आहे. त्यावर तुम्ही काहीच ऍक्शन घेत नाहीये. आता मला जे काही सांगायचं आहे ना ते मी कोर्टातच सांगेन. पण कोर्टाचा रस्ता आधी पोलीस स्टेशन मधून जातो. अहो, तुमच्याच मुलीच्या खुनाचा तपास चालू आहे आणि या कामी जर तुम्हाला सहकार्य करायचं नसेल तर मग हे बघा, खुनी ऑलरेडी तुमच्याच ताब्यात आहे. त्यालाच कोर्टात घेऊन जा. माझ्या मुलीचा खून दुसरा कुणीही केलेला नाहीये. तुम्ही चौकशीसाठी स्वतःहून पोलीस स्टेशनला यायला तयार असाल तर ठीक आहे, नाहीतर अन्यायी मार्ग आहेत माझ्याकडे. निर्णय तुमचा आहे. नीट विचार करा. काय कजाक बाई रे. मला तर हिचाच संशय येतो. अरे, हिनंच आपल्या मुलीचं खून केला नसेल कशा? या बाईच्या बाबतीत काहीही शक्य आहे.
याही गोष्टीचा आपण विचार करायला हरकत. हा रुपेश कोण आहे, काय करतो, कुठे असतो, याचं काही कळलं ना तर खूप गोष्टी हाती लागतील. काय ना मला बोलवलंस तू? हो भाऊ, मला तुझी मदत हवी आहे, करशील? हो, पैसे सोडून बाकी काहीही मग. अरे वा, आता तुला भावापेक्षा पैसे महत्वाचे वाटायला लागलेत हा? नाना तसं नाही आहे, पण तुला माहिती आहे माझी अवस्था. आज तुझी जी अवस्था आहे तीच अवस्था माझी सुद्धा आहे. नाही भाऊ, तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत खूप अंतर आहे. माझ्या मुलावर खुनाचा आरोप आहे, तुझ्या नाही. माझा मुलगा जेलमध्ये रात्रंदिवस तळमळतोय, तुझा नाही. या काळजीने माझ्या बायकोला रात्री रात्री झोप नाही लागत. माझ्या काळजामध्ये जे यातना होतात ना, त्या तुझ्या काळजामध्ये नाही. वा ना वा, आज तू तुझं माझं करायला लागलंस. तर कालपर्यंत आपलं आपलं म्हणणारा माझा भाऊ आज तुझं माझं करायला लागला. भाऊ, ही वेळ तूच आणलीस. मी काय केलं? मलाच विचारतोस हा प्रश्न? स्वतःला विचार ना. अभिचं आयुष्य वाचवण्यासाठी मला पैशांची खूप गरज आहे, तुला माहिती आहे. आणि तुझी परिस्थिती चांगली नाही म्हणून मी हे घर गहाण ठेवून कर्ज घेणार होतो, तर तेही तुला मान्य नाही. तू घर गहाण टाकण्याची कल्पना आम्हाला द्यायला पाहिजे होतीस. तुमची परवानगी घ्यायला हवी होती, असं म्हण की रे. मला वाटलं माझ्या भावाचा माझ्यावर विश्वास असेल. मी जो निर्णय घेईन तो त्याला मान्य असेल. भाऊ, आठवते लहानपणी तू माझ्या निर्णयाची वाट पाहायचास. मी सांगेन ते तू करायचास. म्हणायचास की नाना, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. आजपर्यंत तेच करत आलो ना रे. मी भ्रमात होतो, मला वाटलं हाही निर्णय तुला मान्य असेल. घर गहाण टाकायला माझी काही हरकत नाहीये नाना. उद्या जर आपण घर गहाण टाकलं आणि त्याचे हप्ते जर वेळेवर नाही भरलेत ना, तर आपल्या डोक्यावरचं छप्पर निघून जाईल. आपण उघड्यावर येऊ नाना. अरे त्यापेक्षा तू जमीन का नाही विकत आहेस गावची? हे बघ, जमिनीचा व्यवहार व्हायला वेळ लागेल आणि माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. कोर्टात केस केव्हाही उभी राहील आणि मला अर्जंट पैशाची गरज आहे. त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. हे बघ, प्लीज नाही म्हणू नकोस. मला हे घर गहाण टाकू दे. अभिचं आयुष्य बर्बाद होईल रे. हवसल्यास मी हात जोडतो. अरे नाना, तू हे काय करतोयस नाना? हे बघ प्लीज, तू नाही म्हणू नकोस. असल्यास ती जमीन विकून आपण हे घर सोडवूया ना, पण आता नाही म्हणू नकोस. ठीक आहे नाना, तू घर टाक गहाण, माझी काही हरकत नाहीये. खरंच? हो, अभिला सोडवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नाना. मी आतापर्यंत फक्त माझाच विचार केला. मी नाही अडवणार तुला. तू टाक घर गहाण, माझी काही हरकत नाहीये नाना.